गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गणपती बाप्पा मोरया. आजची सकाळ माझ्या बाप्पासोबत. सो लवकर म्हणजे ॲज युजल माझे हॉलिडेज चालू आहेत, तर मस्त निवांत उठले. आज ॲक्च्युली मनीषा नाही आहे, आज तिने सुट्टी घेतली आहे. मग म्हटलं चला आज कुकिंगचा बेत माझ्याकडे. इडलीसाठी भिजत घातलं तांदूळ वगैरे. मी लास्टच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला शेअर केलं की मी कशाप्रकारे सगळं भिजत घालते. मग थोडे वेजीस वगैरे मागवले आणि आज कुकिंगचा बेत आहे. म्हटलं मी करते काहीतरी आज, कारण का आता जवळजवळ 1.5-2 वर्ष होत आले माझी कुकिंगचं जे म्हणजे माझी कुकिंग ऑलमोस्ट तरी बंदच झालेली आहे. जे पण आहे ती मनीषाच बनवते आणि ती छान जेवण. रात्रीची थोडी भाजी पण उरली होती आणि आज दही कांदा करायचं जरासं मन झालं होतं. डाळ कांदा वेगळा आणि आज ते बनवते ते दही कांदा, थोडंसं डिफरंट काहीतरी. आणि हा आमचा घाटी मसाला. याच्याशिवाय जेवणाला अजिबात चव नाही. म्हणजे आता मला लहानपणापासून सवय झालेला आहे, त्याच्यामुळे नाही जमतच नाही. लसूण वगैरे भरपूर मला जेवणात लागतो. सगळं आज मस्त चॉप वगैरे करून ठेवलं. डाळीला फोडणी, भात होता आणि ते दही कांद्याचं पण मी म्हटलं तर करून घेते. सो मग त्याच्यामध्ये पण काही कामं चालू होते, तोपर्यंत माझं फ्लिपकार्टचं पार्सल आलं. जे मी माझ्या जे घराच्या काही म्हणजे थोडंसं चालू आहे काम, तर मग मला काही असं मागवायचं होतं. सो ते पण माझं तोपर्यंत पार्सल आलं. मध्येच विहान झोपला आहे. सध्या तो हॉलमध्ये झोपतो आहे, कारण का खूप गरम होतं आहे. मग मम्मा नको म्हणतो बेडवरती झोपायला. मग पार्सल वगैरे घेतलं आणि माझ्याकडे कोणी आलं तरी मी पहिले पाणी विचारते, माझी सवय आहे ती. सो मग पार्सल वगैरे रिसीव केलं. विहान झोपलेला, म्हटलं तो झोपला तोपर्यंत आवरून घेते. आणि किचनमध्ये खूप गरमी होत होती, मी AC लावली. थोडं कूल झाल्यावरती मलाही बरं वाटलं. आणि शक्यतो आता तुम्हालाही माहिती आहे की सध्या माझंही शेड्यूल बिझी आहे, कारण का आपल्या स्कूलचं काम चालू आहे. सो अजून आहे एक 10-15 दिवसामध्ये आपली स्कूल पूर्णपणे रेडी होऊन जाईल. मग त्याच्यानंतर त्याची ओपनिंग आणि ऑल अँड दॅट सगळं तेही कामं चालू आहे. एकीकडे माझं लोडाच्या इथे घर मी जे तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं, तिथेही थोडंफार काम चालू आहे. काही ना काहीतरी सध्या चालू आहे. माझं शेड्यूल पूर्णपणे बिझी आहे. मला यावेळेस गावीही जाता नाही आलं. म्हटलं चला आता जेवणाचं वगैरे पण थोडंसं आवरून घेते. मस्त झणझणीत आणि दही कांदा एक नंबर. तुम्ही ट्राय करून बघा, खूप सुंदर आहे. मी नेक्स्ट कधी पुन्हा बनवेन. ॲक्च्युली मला पूर्ण व्हिडिओ नाही शूट करता आला, पण मी नेक्स्ट याच्यामध्ये जेव्हा बनवेन ना, तेव्हा मी रेसिपी नक्की शेअर करेल. मस्त जेवण होतं. भाकरी पण कालची होती, बट ठीक आहे. मस्त जेवण झालं. या तुम्ही पण जेवायला. बाय.